विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सोलापूर शहरातील सर्व मागासवर्गीय समाजातील नागरिकांच्या वतीनं आज कलेक्टर कार्यालय येथे एक या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आमची स्पष्टपणाची मागणी अशी आहे की गेल्या 15 वर्षापासून सोलापूर शहरामध्ये बेडा जंगम, बुडगा जंगम आणि माला जंगम या नावाने जे काही जातीचे दाखले आपण देत आहात ते सरासर खोट्या पद्धतीचे दाखले आहेत। ज्यांना न्याय मिळाला पाहिजे तो बाजूला राहतो, परंतु त्या जातीच्या नावाखाली इतर समाज त्याच्यामध्ये घुसून तो आम्हाला मागासवर्गीय समाज आहे असं भासवून खोटे कागदपत्र दाखल करून आणि 50 वर्षाचा पुरावा न देता अशा पद्धतीचे दाखले त्यांनी काढून घेत आहेत, जेणेकरून आमच्या संविधानामध्ये असलेल्या ज्या जाती आहेत महार, मांग, ढोर, चांबार, मोचीन, मातंग या जातीवर तो सरासर अन्याय आहे आणि अशामुळं हा समाज तो सुधारणेपासून वंचित झालेला आहे। आणि महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र असेल या भागामधला जो बेडा जंगम आहे तो महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास आलेला तो बोटावर मोजण्या इतका आहे। परंतु आज 15 वर्षामध्ये परिस्थिती अशी आहे की आज हे लोक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मागणी करून जातीच्या दाखल्याची मागणी करतात, ते आत्मसात करतात। त्यामुळे आमच्या मूळ असलेल्या मागास संविधानामध्ये असलेल्या मागासवर्गीय जातीवर तो एक प्रकारचा अन्याय आहे। अशामुळं आमच्या मागासवर्गीय समाजातले लोक व नोकरीपासून असेल, शिक्षणापासून असेल, उद्योगाच्या बाबतीत असेल, अशा बाबतीत तो आता पिछाडीवर गेलेला आहे। आणि संबंध हा समाज एकवटून आम्ही केवळ बेडा जंगम, बुडगा जंगम आणि माला जंगम असं समजून हे जर लोक एकत्र येत असेल भविष्यामध्ये मागासवर्गीयावर खूप मोठा घाला घालण्याचा हा प्रकार आहे। त्यामुळे माझी कलेक्टर साहेबांना या ठिकाणी विनंती असणार आहे, सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी माझी विनंती असणार आहे, महसूल मंत्र्यांना या ठिकाणी विनंती असणार आणि सामाजिक न्याय खात्याचे जे मंत्री आहेत त्यांना देखील माझी या ठिकाणी विनंती असणार आहे की 2015 नंतर जे काही ज्यांना काही जे दाखले देण्यात आलेले बेडा जंगम, बुडगा जंगम आणि माला जंगम ते दाखले पुन्हा एकदा त्यांनी तपासावं, त्यासाठी सक्षम अशी समिती या ठिकाणी त्यांनी निर्माण करावी, त्या माध्यमातून त्यांची चौकशी व्हावी। आणि आपल्याला माहीत आहे मी ज्यांचं नाव घेत नाही, परंतु सोलापुरातल्या एका माजी खासदाराचा सुद्धा अशा पद्धतीचा खोटा दाखला काढण्यात आला आणि ते आज त्यांची चौकशी सुरू आहे। अशा पद्धतीचे लोक जर अशा दाखले काढून जर इतर लोकांवर जर अन्याय करत असेल त्या गोष्टीला आमचा निषेध म्हणून या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि सक्षम अशा समितीच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे, 50 वर्षाचा पुरावा घेतला पाहिजे। मूळ हे लोक कोण होते, यांचा व्यवसाय काय, यांची परंपरा काय, या गोष्टीचा सुद्धा या ठिकाणी उहापोह झाला पाहिजे, जेणेकरून हे दाखले जे देत आहेत त्या पद्धतीचं चौकशी होऊन हे दाखले देण्यात अशा पद्धतीची विनंती आम्ही सगळे या ठिकाणी मागासवर्गीय सोलापूर शहरातले आमचे नगरसेवक नरसिंग आसादे साहेब असतील, माजी महापौर आबुटेते असेल, आमचे सगळे तूप लावून देत आहेत, आमचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, सगळेच या ठिकाणी मागासवर्गीय समाजाचे लोक यांना लक्षात आले म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। अशाच पद्धतीचं निवेदन आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील दिलेलं आहे, राज्याच्या महसूल मंत्र्याला आणि मागासवर्गीय खात्याच्या मंत्र्याला देखील या ठिकाणी दिलेलं आहे। तसेच आता आम्ही व्हॅलिडिटी डिपार्टमेंटला सुद्धा या अर्जाद्वारे आम्ही त्यांनी मागणी करणार आहे, अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी मी या ठिकाणी दिलेलं आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।